नमस्कार. आरोग्य संपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात की ज्यांच्याकडे आरोग्य आहे त्यांच्याकडे आशा आहे आणि ज्यांच्याकडे आशा आहे त्यांच्याकडे सर्व काही आहे. पण हे सर्व काही जे आपल्याला मिळालं आहे किंवा आपण मिळवलं आहे ते जपणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते जपण्याकरता खूप काळजी घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जसजसं वातावरण बदलतं आणि स्पेशली हिवाळा येतो तेव्हा तर आरोग्याची फारच काळजी घ्यावी लागते असं सगळ्यांचं म्हणणं असतं. पण ही काळजी का घ्यावी लागते आणि त्यातही विशेषतः फुफ्फुसांची काळजी घेणं म्हणजे नेमकं काय आणि ती का घ्यायला हवी ह्याच करता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर निखिल राठोड यांना, जे की पल्मोनॉलॉजिस्ट आणि ब्रॉन्कोस्कोपिस्ट म्हणजेच फुफ्फुस तज्ज्ञ आहेत. चला तर मग सरांचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपल्या फुफ्फुसांची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, ती काळजी कशी घ्यायला हवी. कारण फुफ्फुस स्वस्थ तर आयुष्य समर्थ. सर, स्वागत आहे आपलं कार्यक्रमात. आणि जसं सुरुवातीला मी म्हणाले की हिवाळा आला की फुफ्फुसांची काळजी घेणं फार महत्त्वाचं होऊन जातं. तर त्या विषयाची सुरुवात आपण करू. पण सगळ्यात आधी फुफ्फुस तज्ज्ञ म्हणून जे आपलं कार्य आहे त्याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या. नक्कीच. तर फुफ्फुस तज्ज्ञ आम्ही जे डॉक्टर आहोत, आम्ही तुमच्या फुफ्फुसांबद्दल सर्व काळजी घेतो. फुफ्फुसांचं काम आहे हवा आतमध्ये घेणं, ऑक्सिजन आपल्या शरीरात पुरवणं आणि शरीरात जे जमा झालेलं कार्बन डायऑक्साईड आहे ते बाहेर काढणं. ही प्रक्रिया आपल्या एक गाडीच्या इंधनासारखी आहे, जे आपण पेट्रोल टाकतो आणि त्याने गाडी चालते. तर ऑक्सिजन इथे आपलं एक इंधनाचं काम करते आणि त्याच्या देवाणघेवाणमध्ये जे पण आपल्याला अडचणी येतात ते आपण दूर करण्याचं काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे इन्फेक्शन्स जे आपल्या फुफ्फुसांना होतात याबद्दलही आम्ही काळजी देतो. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही आणि खूप मला असं वाटतं की एक सामान्य जे नागरिक असतात त्यांना समजण्याकरता अत्यंत महत्त्वाचं असं तुम्ही सांगितलं आहे आम्हाला. तर मला आता आणखीन एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात खऱ्या, पण सध्याचं जे वातावरण आहे ते बघता फुफ्फुसांच्या ज्या समस्या आहेत त्या हिवाळ्यात फार वाढतात असं एक आम्हाला सर्वांना जाणवतं. तर त्याची काय कारणं असतील? याची मुख्य कारणं अशी आहेत की हिवाळ्यामध्ये जसं वातावरण थंड होतं, हवा थंड होते, तर आपण बघतो की जसं धूर सर्वीकडे आपल्याला दिसतो ते जी थंड हवा आहे ती भार त्याचं जास्त झाल्यामुळे हा धूर, डस्ट जे पण आपल्या आजूबाजूला या पोल्युशनच्या गोष्टी आहेत ज्या आपण बघतो की कुठे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचा धूर असतो, गाड्यांचा धूर असतो किंवा कोणी शेकोटी जरी पेटवत आहे तर त्याचाही धूर आपल्या आजूबाजूला फिरत असतो. जसं उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण कोणतीही आग पेटवली तर त्याचा धूर सरळ सरळ वर आकाशात निघून जातो, पण हिवाळ्यामध्ये तसं होत नाही. थंड वातावरण असल्यामुळे हे सर्व कण जे धूर आहे ते आपल्या खालच्या बाजूला राहतात आणि याच्यामुळे हे होतं की आपल्याला जास्तीत जास्त धूर याचा एक्सपोजर होतं आणि याचं जेव्हा एक्सपोजर जास्त होतं काही लोकांना त्याचा काही स्पेसिफिक त्रास होतो. म्हणजे प्रत्येकाला खोकला येईल, प्रत्येकाला सर्दी होईल असं नाही, पण प्रत्येकाच्या हिशोबाने त्यांना जो तो त्रास होतो. आणि ज्या लोकांना अगोदरपासून फुफ्फुसाचा आजार आहे, दमा आहे किंवा COPD आहे किंवा फुफ्फुसामध्ये इंटरस्टिशियल लंग डिजीज ज्याच्यामध्ये आपले फुफ्फुस जे आहेत ते सुकून जातात, वाळतात, जे आपण फायब्रोसिस म्हणून एक टर्म ऐकली आहे कोरोनाच्या काळामध्ये, तर अशा लोकांना खूप वेळा हा त्रास होतो. आणि फक्त फुफ्फुसाचे त्रास असणाऱ्यांनाच हिवाळ्यामध्ये त्रास होत नाही, तर ज्यांना हृदयरोग आहे किंवा दुसरे किडनीचे आजार किंवा वाताचा त्रास ज्यांना असतो, जे लोक काही स्पेसिफिक औषधं घेतात ज्याच्यामुळे इम्युनिटी त्यांची कमी असते, अशा लोकांना सुद्धा त्यातून त्रास होतो. तर हे सर्व हिवाळ्याच्या वातावरणामुळे आणि जे फुलं झाडं त्यांचे परागकण जे असतात ते आपल्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे हे सर्व त्रास आपल्याला जास्त होतात. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की काही विशेषतः ज्यांना आधीपासून फुफ्फुसांचा आजार आहे अशा लोकांना तर हिवाळ्यात भरपूर त्रास होतोच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही असं म्हणजे
लहान मुलं म्हणा किंवा वयस्कर लोकांना, अशा लोकांना पण ह्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आहे असं काही असतं काही वेळा? नक्कीच. तर जसं आपण ऐकलं आहे की बालपण आणि म्हातारपण हे एकसारखंच असतं. तर सायंटिफिकली मेडिकल सायन्सनुसारही गोष्टी तशाच आहेत. कारण की या दोन्ही बाजूला आपली जी इम्युनिटी असते ती कमी असते. तर आपल्याला इन्फेक्शन व्हायचे जे प्रमाण आहेत तेही जास्त असतात. तर या गोष्टींमध्ये आपण हे बघतो की जसं लहान मुलं आहेत किंवा वयस्कर लोक आहेत, तर यांना आपण काही गोष्टींमध्ये म्हणजे त्यांना मास्क लावणं किंवा स्पेसिफिक त्रासा म्हणजे जागेपासून दूर राहणं, जिथे धूर जास्त आहे, धूळ जास्त आहे, हे करायला सर्व आपण टाळतो. दुसरं, त्यांना आपण इम्युनायझेशन करतो, वॅक्सिन्स देतो. जसं लहान मुलांना आपण वॅक्सिन देतो की त्यांना निमोनिया नको व्हावा किंवा इन्फ्लुएन्झा व्हायला नको, तसंच म्हातारपणामध्ये पण काही स्पेसिफिक वॅक्सिन्स आहेत ज्याला आपण लोकांना द्यायला सांगतो. बरोबर. यामुळे त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन हे सर्व जे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जिथे थंड वातावरण असतं ते व्हायचे जे प्रमाण आहेत ते कमी होतात. आता हे वयानुसार झालं, पण एक जनरल टेंडन्सी आहे की हिवाळा आला की सर्दी खोकला हा होतोच. हो. 99% लोकांना तरी निदान होतो. आणि आपण असा विचार करून चालत असतो की हिवाळा आहे, वातावरण बदललंय म्हणून आपल्याला होतंय. पण कसं आपल्याला कळणार किंवा काय अशी लक्षणं आहे की ज्यातनं लक्षात येईल माणसांना, म्हणजे एक सामान्याला, की हा सामान्य सर्दी खोकला नसून हा फुफ्फुसाशी निगडीत असा कुठला आजार आहे किंवा काय, तर काय अशी लक्षणं असतात? तर सर्दी खोकल्यामध्ये आपल्याला जे लक्षणं सर्वात आधी दिसून येतात ते म्हणजे नाक गळणं किंवा नाक बंद राहणं, शिंका येणं. त्याच्यानंतर आपल्याला श्वासामध्ये जेव्हा कोणाला जास्त त्रास होतो तेव्हा तर त्या व्यक्तीने कोणताच विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. अन्यथा ज्यांना फक्त सर्दी आहे, नाक गळतंय, नाक बंद आहे किंवा घशामध्ये खवखवतं आहे, असे जे कंप्लेंट्स आहेत ते आपण काही औषधांनी घरच्या घरी बरे करू शकतो. पण त्यासाठी सुद्धा आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जेव्हा हिवाळा असतो खूप लोकांना ॲलर्जी असते. आपण बघतो की कोणाला थंड वातावरणामुळे ॲलर्जी असते, कोणाला काही खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे काही त्रास होतो, काही लोकांना धुळीचा त्रास होतो, धुळीमध्ये गेल्यावर त्यांना लगेच शिंका येतात, हे सर्व होतं. आणि हा जो काळ आहे पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत, यामध्ये व्हायरल इन्फेक्शन जे आहेत ते खूप जास्त होतात. याच्यामध्ये मुख्य म्हणून जो व्हायरस आहे तो इन्फ्लुएन्झाचा आहे. आणि हा व्हायरस दरवर्षी स्वतःला बदलून बदलून येत असतो आणि त्यामुळे हा इन्फ्लुएन्झाची इम्युनिटी जी आहे आपल्याला सहसा या वर्षीची पुढच्या वर्षी तेवढी कार्यरत होत नाही आणि प्रत्येक वर्षी मग आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो. तर हिवाळ्यामध्ये सोबत ह्या सर्व गोष्टींसोबत आपली जी दैनंदिन म्हणजे आपले जे एटिकेट्स आहेत हे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे इन्फेक्शन पसरवण्यामध्ये आणि आत्मसात करण्यामध्ये. जसं कोणाला खोकला येतो, शिंका येतात, तर तोंडावर रुमाल ठेवणं, कमीत कमी हात ठेवणं रुमाल नसेल तर, किंवा मग आपण जसं कोरोना काळामध्ये शिकलो की आपल्या हाताच्या कोणीमध्ये आपण शिंकू शकतो, खोकलू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी करणं. आपण जेव्हा गर्दीमध्ये जातो तेव्हा आपण मास्क घालावा किंवा मग कोणी शिंकतं तर तिथून दूर राहावं. आपल्याला शिंक येते तर ती काळजी घ्यावी. हँडवॉश किंवा हँड रब रेग्युलरली वापरायला हवा. आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तिथून जेव्हा आपण परत येतो, जसं पूर्वीच्या काळी लोक बाहेर एक बकेट ठेवायचे, एक गडू ठेवायचे, ती सिंपल एक गोष्ट आहे जी आपण करू शकतो आणि या इन्फेक्शनमधून दूर होऊ शकतो. जसं बाहेरून आल्यावर पाय धुणे, हात धुणे आणि चेहरा धुणे. तर याच्यामध्ये बरेचसे आपण जे बाहेरून व्हायरल पार्टिकल घेऊन येतो सोबत, तर ते सर्व आपण त्याच्यापासून मुक्तता पाहतो. खूप छान. आणि असं वाटतंय की आता तुम्ही जे उदाहरणं दिलं त्यातनं, की पूर्वीच्या आपल्याकडल्या ज्या पद्धती होत्या त्या काहीतरी त्याच्या मागे एक सायंटिफिक कारणं पण होती,
फक्त तेव्हा बहुतेक त्यांना ते सांगता येत नव्हतं, तर वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जायच्या. आणि आताच तुम्ही असं म्हणालात की जेव्हा हिवाळ्यात आपल्याला सर्दी खोकला किंवा असे एक सामान्य जे प्रॉब्लेम्स असतात ते होतात, तेव्हा घरगुती पण काही उपाय करू शकतो. तर कुठल्या अशा गोष्टी तुम्ही सजेस्ट करू शकाल की आम्ही घरच्या घरी थोडंसं बरं होण्याचा जर प्रयत्न करायचा असला तर काय करायला हवं? नक्कीच. तर जसं मी सांगितलं, तुम्हाला जर काही लक्षणं आहेत सर्दी खोकल्याचे आणि ते तेवढे त्रासदायक वाटत नाही आहेत, तर तुम्ही 1-2 दिवस घरी काही घरगुती उपाय करू शकतात. पण याच्या मागे मी पुन्हा एकदा सांगेल, जर तुम्हाला वाटलं की आपल्याला त्रास वाढतोय, दम लागतोय, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामध्ये आपण काय करू शकतो, जसं तुम्ही सांगितलं, तर याच्यामध्ये स्टीम इन्हेलेशन आहे. जसं आपण वाफारा घेतो, साध्या पाण्याचा वाफारा घेतो, तो घ्यायला हवा दिवसातून 2 ते 3 वेळा. त्यानंतर आपण त्याच्यामध्येच आपण काही तुळशीचे पानं, निलगिरीचं तेल हे टाकून आपल्याला त्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. दुसरं, याच्यामध्ये आपण हळदीचं दूध किंवा मग जे बाकीचे अँटीबायोटिक्स वगैरे जे आहेत, हे सर्व याच्यामध्ये टाळायला हवेत. आपण त्याच्याबद्दल बोलू नंतर. बाकी स्टीम इन्हेलेशन, त्याच्यानंतर हँड वॉश करणं, स्वतःचं ज्याला सर्दी आहे, खोकला आहे, याने सतत रुमाल वापरणं आणि घरच्यांसोबत तेवढं क्लोज कॉन्टॅक्ट टाळणं, ह्या सर्व गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. बरं, किती दिवस आपण काही जणांना अशी सवय असते की होईल बरं म्हणून ते आपलं टाळतात आजारपण, जरी सर्दी खोकलाही साधा असला तरी. पण किती दिवस असं आपण समजावं की हे एक सामान्यतः सर्दी खोकला बरं होण्याचं काय एक टाइम पिरियड असं तुम्ही सजेस्ट करू शकता? सर्दी खोकला जो व्हायरल इन्फेक्शन असतो, त्यामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा 7 ते 8 दिवस आपण सर्दी खोकला जसा निवळत जातो हे आपण मॉनिटर करत असतो. तर हळूहळू तो खोकला कमी होतो आणि त्याला जायला 1 ते 2 हप्ते लागू शकतात. पण याचा अर्थ हा नाही की तो त्रास जास्त आहे म्हणून तरी पण आपण तो बघतच चाललो. तर तो निवळत जर चालत असेल तर आपण नक्कीच तेवढं वाट बघू शकतो. म्हणजे आपण हे लक्ष द्यायला हवं की एक 5 ते 6 दिवस जर का सर्दी खोकला सुद्धा कमी झाला नाही तर लगेच आपल्या डॉक्टरला आपण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि फुल चेकअप त्यांनी सांगितल्यानुसार सगळं करायला हवं. आपल्याला काळजी घ्यायला हवी आहे. सर, हे झालं की आपण औषधांबद्दल किंवा घरगुती उपायांबद्दल, पण आहाराचं सुद्धा काही महत्त्व आहे का ह्या काळजी घेण्याच्या ह्याच्यात? हो. तर सर्वात जास्त जे प्रश्न आम्हाला पेशंटकडून येतात ते असे असतात की आता आम्हाला सर्दी खोकला झाला तर आम्ही काय खावं आणि काय नाही खावं. तर यामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की प्रत्येक शरीर हे वेगवेगळं बनलेलं आहे. आणि जसं आपण ऐकतो की केळं खाल्ल्याने कफ होतो, संत्र खाल्ल्याने सर्दी खोकला होतो, तर हे प्रत्येकाला लागू होत नाही. प्रत्येकाच्या शरीराची ॲलर्जीची टेंडन्सी, म्हणजे कोणती वस्तू कोणाला ॲलर्जिक आहे, त्या हिशोबाने ह्या सर्व गोष्टी ठरतात. काही लोकांना दही खाल्ल्याने त्रास होतो, पण काही लोकांना होत नाही. तर ज्यांना होत नाही ते खाऊ शकतात. ज्यांना माहिती आहे की आपण एवढ्या वर्षापासून आपल्याला या गोष्टींमुळे त्रास होतो, तर त्यांनी नक्कीच टाळावं. हे आपल्याला काही टेस्टनुसारही कळू शकते की आपल्याला कशाची ॲलर्जी आहे किंवा नाही आहे. पण ते न करता सुद्धा तुम्हाला जी तुमची पास्ट हिस्ट्री आहे, जी तुम्हाला स्वतःला माहीत असते, तर त्या हिशोबाने आपण ते पदार्थ टाळायला हवे. आपण ही चर्चाही पुढे अशी सुरू ठेवूया आणि आणखीन भरपूर काही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जायच्या आधी आपण सांगितलं की आहाराचं काय महत्त्व आहे आपल्या फुफ्फुसांची काळजी घेण्याकरता. मला एक आणखीन असं आहे की फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल आपण बोलतोय तर एलर्जी हा खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे. तर ज्यांना एलर्जी असते तर ती एलर्जी जेनेटिकली ट्रान्सफर होऊ शकते का? हो. तर जी ॲलर्जी आहे ती जेनेटिकली खूप जास्त आपल्याला वारशामध्ये भेटत असते आपल्या आईवडिलांकडून. तर खूप वेळा असं होते की जे पेशंटच्या आईवडिलांना, आजी आजोबांना ॲलर्जी आहे, ती सेम ॲलर्जी त्यांना असायचे जास्त चान्सेस असतात. याच्यासोबत जे नवीन गोष्टी त्यांना माहीत पडतात,
तर ते त्यांच्या लाईफस्टाईलनुसार त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या गोष्टींमुळे होतात. तर यासोबत जेनेटिकचा हा सर्वात जास्त मोठा भाग आहे याच्यामध्ये. पण ज्यांना जेनेटिकली एखादं फुफ्फुसाचा आजार किंवा एलर्जी असं मिळतं, तर ते पूर्णतः बरं होऊ शकतं का? यामध्ये आपण जर जेनेटिकली बघितलं, ॲलर्जीची गोष्ट जर आपण केली सर्वात पहिली, तर ॲलर्जीमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं, जेनेटिकली जे आपल्याला भेटलेलं आहे ते पूर्णपणे आपण रिव्हर्स नाही करू शकत. जर कोणाला ॲलर्जी आहे तर सर्वात पहिला उपाय त्याचा हा आहे की त्या गोष्टीला जाणून घेणे आणि त्याच्यापासून आपण दूर राहणे. याला आम्ही म्हणतो अवॉइडन्स. आणि त्या ज्या गोष्टीपासून ॲलर्जी आहे त्याला आपण म्हणतो ॲलर्जन. तर ॲलर्जन अवॉइडन्स हा सर्वात पहिला उपाय असतो. तर खूप वेळा असंही होतं की काही गोष्टी आपण अजिबातच दूर करू शकत नाही, जसं डस्ट. हो. तर अशा गोष्टींसाठी आपण काही सेल्फ हायजीन किंवा मग आपली रूम जी आहे किंवा आपलं काम करायचा जो म्हणजे आपलं जिथे Desk आपण आहे काम किंवा करतो तर तिथे साफसफाई ठेवणं, ह्या सर्व गोष्टी आपण सांगतो. आणि मेडिकली त्याला ट्रीट आपण जे करतो ते काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असते आणि ॲलर्जीची काही स्पेसिफिक ट्रीटमेंट असते. ॲलर्जीची जी स्पेसिफिक ट्रीटमेंट असते आपण त्याला म्हणतो इम्युनोथेरपी, ज्याच्यामध्ये आपण शरीराच्या इम्युनिटीला शिकवतो की ह्या गोष्टी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि त्याला कसं आपण रिॲक्ट करायचं. तर जे केमिकल प्रोसेस आपल्या शरीरात होते कोणतीही गोष्ट आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, तर ते ज्या प्रकारे काम करून आपल्याला त्रास देतं तो प्रकार कमी करून ज्या प्रकारे आपल्याला त्रास होणार नाही त्या हिशोबाने ते प्रोसेस करायला आपण बॉडीला एक प्रकारे ट्रेन करतो. तर हे ॲलर्जीचं. दुसरं दमा. दमासुद्धा ॲलर्जीचाच एक प्रकार आहे. जसं आपल्या श्वसनक्रियेमध्ये आपण जसं श्वास आतमध्ये घेतो, धूळ आपल्या आतमध्ये जाते. आणि जर कोणाला धुळीची ॲलर्जी आहे तर ती आपल्या फुफ्फुसाच्या जे वाटेने जी पण आतमध्ये जाईल ते तिथे आपल्या श्वासनलिकेमध्ये जाऊन तिथे सूज आणते. सूज आणल्यामुळे जी हवा यायची जायची जागा आहे ती कमी होऊन जाते. आणि याचा जो उपाय आहे तो एकच आहे की आपण एकतर धुळीपासून दूर राहायला हवं आणि जी सूज येते त्याला आपण अस्थमा म्हणतो किंवा अस्थमाचा अटॅक म्हणतो, की खूप खोकला येतो, छाती दाटून येते, दम लागायला लागतो, हे सर्व लक्षणं आहेत त्याचे. तर ह्या गोष्टी पण आपल्याला जेनेटिकली ट्रान्सफर होऊ शकतात. आणि ज्यांना असे काही सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, त्यांनी नक्कीच डॉक्टरांना भेटून एक वेळा त्याच्याबद्दल माहिती घेऊन घ्यावी. दुसरं COPD. COPD पण हा एक त्याच्यामध्ये पण जेनेटिकली आपल्याला वारसा भेटतोच. आणि जसं आपलं आयुष्यभर आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, जसं कोणी धूरमध्ये राहतं, कोणाच्या काम करायच्या जागेवर धूर जास्त असतो, कोणी सिमेंट फॅक्टरीमध्ये काम करतं, कोणी कोल माइन्समध्ये काम करतं, तर त्या एक्सपोजरमुळे होणारे त्रास तर असतातच, पण त्याला लंग्स त्यांचे फुफ्फुस कसे प्रतिसाद देतील हे आपलं जेनेटिक्स सर्व ठरवतं. त्याच्यानंतर अजून एक जे आपण थोडक्यात बोललो, इंटरस्टिशियल लंग डिजीज, जे फायब्रोसिसचा एक प्रकार आहे, फुफ्फुसाचा फायब्रोसिस. याच्यामध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये जसं फायब्रोसिस सुरू होतं आणि फुफ्फुसाचं काम करण्याची क्षमता कमी होते. ऑक्सिजन घ्यायची आणि रक्तामध्ये पोचवायची, आपल्या अवयवांकडे ऑक्सिजन पोचवायची जी क्षमता आहे ती कमी होऊन जाते. या डिझीजमध्ये पण खूप मोठा पार्ट आपण जेनेटिक्सचा बघतो. तर जेनेटिक्स खूप महत्त्वाचं आहे आणि याची माहिती सर्वांना असणं, आपले आई वडील, आजी आजोबा यांची हेल्थ कशी होती हे सर्व माहीत असल्याने तुम्हाला स्वतःला अजून काय काय एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे आहेत ते समजायला मदत होते. आणखीन हे तर तुम्ही सांगितलंच आता की आपल्याला जेनेटिक्समधनं पण बरेचदा मिळतात फुफ्फुसाचे आजार. तर हे जाणून घेण्याकरता कुठल्या चाचण्या किंवा कुठल्या प्रकारची काळजी आपण घ्यायला हवी? नक्की. तर आपण जे चाचण्यांबद्दल आधी बोलतोय, तर सर्वात आधी आम्ही जेव्हा पेशंटला बघतो तेव्हा एक त्याची डिटेल हिस्ट्री घेतो, राईट फ्रॉम द बर्थ, म्हणजे जन्मापासून त्यांचं कसं कसं राहिलेलं आहे, त्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे की नाही, लहानपणी काही इन्फेक्शन वगैरे झालेले आहेत की नाही,
या सर्व गोष्टी आम्ही जाणून घेतो. कारण की आपले फुफ्फुस जवळपास 25 ते 30 वर्षाच्या वयापर्यंत डेव्हलप होत राहतात आणि त्या दरम्यान आपल्याला होणारा कोणताही इन्फेक्शन जे आपल्या फुफ्फुसामध्ये झालेलं आहे, निमोनिया म्हणा, TB म्हणा किंवा दुसरे कोणते इन्फेक्शन्स आहेत, हे त्या क्षमतेला कमी करतं आणि जी वाढ आहे आपल्या फुफ्फुसाची ती कमी करतं. तर ह्या सर्व गोष्टी जाणून घेणं हे सर्वात पहिला आमचा प्रयत्न असतो, जेणेकरून आम्ही तुमच्या आता जो त्रास होतोय त्याचं काहीतरी गणित लावू शकतो. बरोबर. दुसरं याच्यामध्ये हे असतं की आपण ही सर्व हिस्ट्री घेतल्यानंतर त्यानंतर आपण जी टेस्ट करतो ती आहे स्पायरोमेट्री किंवा लंग फंक्शन टेस्ट. यामध्ये या चाचणीमध्ये आपल्याला एक यंत्र दिलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण श्वास घ्यायचा असतो ज्याच्यामधून, आणि त्यामध्येच आपल्याला श्वास सोडायचाही असतो. याच्यामध्ये आम्ही हे बघतो की काय गतीने ती हवा बाहेर आत करते आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला श्वास घ्यायला आणि सोडायला काही पण त्रास होतोय का ते आपल्याला ते कम्प्युटरद्वारे त्या टेस्टमध्ये कळून येते. दुसरी जी टेस्ट आहे याच्यामध्ये ती आपण जी सर्वात कॉमनली करतो, ज्यांना खूप दिवसापासून खोकला असतो तर त्यांना आपण ठशाची तपासणी करतो, ज्याला आपण स्पुटम टेस्ट म्हणतो. तर स्पुटम टेस्ट आपल्याला सांगते की फुफ्फुसामध्ये कुठे काही इन्फेक्शन आहे का, तर जसं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन किंवा निमोनिया होऊ शकतो ते, किंवा TBची लागण, ती आपल्याला या टेस्टमधून कळते. दुसरी पुढची टेस्ट आहे छातीचा एक्सरे करणं. एक्सरेमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडतात, जसं फुफ्फुसामध्ये कुठे निमोनियाचं पॅच आहे का, कुठे छातीमध्ये पाणी जमा झालेलं आहे का, कुठे काही गाठ वगैरे दिसतं आहे का. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. पुढे CT स्कॅन आहे, पेट स्कॅन आहे, ज्या गोष्टी आम्ही रेग्युलरली वापरतो. आता ह्या झाल्या चाचण्या की आपण कसं जाणून घेऊ शकतो की आपल्याला फुफ्फुसांचा आजार आहे किंवा नाही. समजा आजार आहे तर मग काय विशेष काळजी त्यांनी घ्यायला हवी? या सर्व गोष्टींनंतर आपण येतो आपल्या आजाराकडे. तर आजार जे आम्ही रेग्युलरली बघतो त्याच्यामध्ये दम्याचा त्रास असणारे लोक सर्वात जास्त असतात. दम लागणे नेहमीच दमा आहे असं नाही. दम आपल्याला लागू शकतो खूप लोकांना हृदयविकारामुळे, खूप लोकांना फुफ्फुसाच्या त्रासामुळे. फुफ्फुसाचा त्रास म्हणजे ज्यांना अस्थमा आहे, ज्याला आपण दमा म्हणतो, त्या लोकांना. दुसरं ज्यांना COPD झालेलं आहे, जे धुराच्या एक्सपोजरमुळे खूप वेळा होतो, स्मोकिंगमध्ये सर्वात जास्त होतो. त्यानंतर इंटरस्टिशियल लंग डिजीज, ज्याचे भरपूर सारे कारण आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यावर चर्चा अशीच पुढे आपण सुरू ठेवूया, पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण फुफ्फुसांची काळजी हिवाळ्यात कशी घ्यायला हवी याकरता चर्चा करतो आहोत. आणि सर, ब्रेकवर जायच्या आधी खूप महत्त्वाच्या गोष्टींवर आपण चर्चेला सुरुवात केली होती की जेव्हा फुफ्फुसाचे आजार आपल्याला असतात तेव्हा आपण काय काय काळजी घ्यायला हवी आहे. तर या काळजीमध्ये आपण सर्वात अगोदर तर धूर किंवा मग परागकण जे आपल्या फुलांमध्ये किंवा झाडांपासून जी डस्ट वगैरे निर्माण होते त्यापासून आपला सांभाळ करायला हवा. दुसरी गोष्ट, जे आपण आपल्या कामाच्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे, जिथे आपण काम करतो, तिथल्या सर्व गोष्टींपासून कुठे कुठे एक्सपोजर आहे हे सर्व आपल्याला माहीत असायला हवं. जसं खूप लोक कोळशाच्या खाणीमध्ये काम करतात किंवा क्रशरच्या आजूबाजूला ज्यांचे घरं आहेत, MIDCला ज्यांचे घरं किंवा काम करायची जागा आहे, यांनी कंपनीने दिलेले जे निर्देश आहे ते सर्व पाळायला हवे. जसं मास्क घालणं, कपडे जे त्यांना स्पेसिफिक दिले जातात डस्ट अवॉइड करण्यासाठी ते सर्व वापरणं. दुसरं जे गर्दीच्या जागेवर जाणं टाळणं. गर्दीच्या जागेवर जायची जेव्हाही गरज पडते तेव्हा आपल्या नाकातोंडावर काही मास्क किंवा रुमाल बांधणं. रुमालपेक्षा कोणताही एक साधा मास्क असलेलं कधीही बरं. आणि बाहेरून आल्यानंतर हात वगैरे धुणं, तोंड धुणं, हे सर्व गोष्टी आपण पाळायला हव्यात. आणि जिथे आपण काम करतो तिथे पण स्वच्छतेचा जेवढा आपण काळजी घेणार आहोत तेवढीच काळजी आपण घरी पण घ्यायला हवी. जे विशेष पेशंट आहेत ज्यांना दमा, COPD, ILD
ह्या गोष्टी आहेत त्यांनी घरी पण तेवढीच स्वच्छता ठेवायला हवी. त्यांच्या घरामध्ये तेवढे फुलं झाडं हे नसावेत किंवा जे पाळीव प्राणी आहेत जिथे कुत्रे मांजर हे यांच्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट कमीत कमी असायला हवा. आजकाल पक्षी सुद्धा खूप पाळतात पक्षी. घरात वेगवेगळे. हो, तर त्या पक्ष्यांबद्दल मला हे सांगायचं आहे की जो ILDचा भाग आपण बोललो त्याच्यामध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस म्हणून एक आजार आहे जो ILD मध्येच येतो आणि हा सर्वात जास्त होतो कबूतर जे आपण बघतो त्यांचे जे विष्ट असते किंवा मग त्यांचे जे पंख असतात यामधून पसरणारा आणि आपल्याला तो एक प्रकारच्या आपल्या फुफ्फुसाला ॲलर्जी होते आणि त्या ॲलर्जीमुळे फायब्रोसिस होतो. तर हे खूप त्रासदायक होऊन जातं. त्यामुळे ह्या सर्व काळजी घ्यायला हव्यात आणि ज्यांना ॲलर्जी आहे अस्थमा आहे यांनी घरी ते पण बघावं की आपली साधी गादीपासून सुरू होतं जी कापसाची गादी आहे आणि खूप जुनी आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हा त्याच्यावर झोपतो आपल्या शरीराचा जो पण आर्द्रता आहे किंवा मग ह्युमिडिटी आहे ते कापूस धरून ठेवतं. ते डस्ट पण तेवढंच धरून ठेवतं आणि ज्याला दमा आहे तो त्याच्यावरच झोपतोय. तो जेव्हा पण तिथे पलटेल किंवा हातपाय हलवेल ती धूळ वर येईल. ती पुन्हा तो इनहेल करेल म्हणजे श्वास आतमध्ये घेईल आणि पुन्हा तो त्रास त्याला वाढून येईल. तर ते सर्व आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि घरामध्ये खूप सर्वात मोठं जे आहे कॉक्रोच बाकीचे पेस्ट जसं टर्माइट्स असतात ढेकून किंवा मग हे सर्व जे पेस्ट आहेत हे पण आपल्याला ॲलर्जीसाठी तेवढेच कारणीभूत आहेत. कारण की रात्रीच्या वेळेस कॉक्रोच बाहेर निघतात जेव्हा सर्व झोपलेले असतात आणि याच वेळेस ते पूर्ण घरभर फिरतात. त्यांचे द्रव त्यांचे जे पण पार्टिकल्स आहेत ते सर्वीकडे पसरवतात आणि याच्यामुळे मग ज्यांना अस्थमा आहे त्यांना त्रास होतो. ही खूपच महत्त्वाचं असे मुद्दे आत्ता तुम्ही सांगितलेत. एक आणखीन सामान्यतः असं जे मानलं जातं की जेव्हा लहान बाळं असतात घरात तर बाळांना बाळदमा हा असतोच असं काही आहे का? म्हणजे नाही, प्रत्येकाला बाळदमा होत नाही. जे लहानपणी इन्फेक्शन्स होतात ते एक प्रकारे आपली जी इम्युनिटी आहे ती बिल्डअप करण्यासाठी आहे. जेव्हा जसं आपण शाळेत जाऊन पहिलीत हे शिकतो दुसरीत ते शिकतो तिसरीत दुसऱ्या गोष्टी शिकतो तसंच जे नेचर आहे ते आपल्या बॉडीला शिकवतं आहे एक एक इन्फेक्शन देऊन. तर जर आपल्याला इन्फेक्शनच नाही झाले तर आपली इम्युनिटी बनणार नाही. तर इम्युनिटीचे दोन भाग असतात. काही एक परमनंट इम्युनिटी असते ज्याच्यामध्ये जास्त काही बदल होत नाही. एक असते जी आपल्याला आपल्या म्हणजे जीवनशैलीमध्ये हळूहळू ती बनत राहते आणि डेव्हलप होत राहते. तर लहानपणीचे इन्फेक्शन पण तेवढेच कामाचे आहेत आणि जरुरी पण आहेत. तर आपल्या बाळाला एका खूपच बबलमध्ये नका ठेवू. त्याला मातीशी जोडून ठेवा जेणेकरून त्याची इम्युनिटी तेवढी डेव्हलप होईल. हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही सांगितलात की लहान मुलांना मातीत खेळू द्या. आजकाल फार जास्त काळजी घेतल्या जाते म्हणा किंवा एक भीती आईवडिलांच्या मनात कुठेतरी असते. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की धूळ माती ह्याच्यापासून आपल्या मुलांना लांब ठेवायचं. तर त्याचा काही इफेक्ट होतोय का आता येणाऱ्या ह्या पिढीवरती? हो, तर याच्यावर खूप साऱ्या स्टडीज झालेल्या आहेत तर आणि होतही आहेत. जसं आपलं लाईफस्टाईल आज झालेलं आहे की आपण जेवढी जमीन वापरतोय त्या जमिनीवर कोणीच न राहता आपण जमिनीच्या वर राहतोय. तर जिथे एक घर असायचं तिथे आता एक बिल्डिंग बनून 6 घरं आहेत आणि तिथली जमीन नाहीशीच झालेली आहे. तिथे ना झाडं आहेत ना गवत आहे आणि ह्या सर्व गोष्टी आता हळूहळू कमी होत चालल्या आहेत. त्याचं एक्सपोजर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पैसे देऊन जे गार्डन बनलेलं आहे तुम्ही तिथे जातात जे आपल्याला सहज आपल्या घराच्या वरांड्यात भेटत होतं. आणि या सर्व गोष्टींमध्ये होतं हे की प्रत्येकाकडे ती सुविधा नसल्यामुळे ही सुविधा होती अगोदर की आपल्या घराला म्हणजे वरांगण होतं तिथे असलंच पाहिजे होतं आणि मुलांनी मातीत हे खेळायलाच हवं होतं असं पूर्वी होतं. आणि आता काय झालंय की आपण ते घ्यायसाठी एका कॉमन गार्डन मध्ये जातो. तिथे प्रत्येक वयाचे लोक
फिरत असतात. आणि इथे परत मी हायलाईट करणार की जे आपले एटिकेट्स आहेत त्याच्यामुळे सर्व भीती जास्त वाटते. कारण की कोणी कुठेही थुंकून राहिलं आहे, कोणी कुठेही शिंकतंय, खोकलतंय, तर याच्यामुळे त्या बाळांना आपण तिथे खेळू देऊ शकत नाही. कारण की जे थुंकलेलं आहे ते सरळ सरळ जमिनीवर पडलेलं आहे आणि तिथेच आपण मुलांना नाही सोडू शकत. तर ही पण भीती मनात राहते. तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी थोडं बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर का आपल्याला आपली मुलं सुदृढ हवी आहेत तर सगळ्यात आधी काळजी आपण मोठ्यांनीच घ्यायला हवी आहे. नक्कीच. म्हणजे आपली पुढची पिढीसुद्धा सुदृढ होईल आणि छान आयुष्य जगू शकेल. तर हा झाला सगळा सवयींचा भाग की जो लहान मोठ्या सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं आहे. पण एक आणखीन प्रश्न असा पडतो की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की जेव्हा साधारण सर्दी खोकला असेल तर घरगुती काही उपाय करू शकतो. तसंच फुफ्फुसांचा जर का आजार असेल, दमा किंवा इतर कुठले आजार, तर त्यांच्याकरता पण एक बेसिक असं काही घरगुती उपचार असतात का? नक्कीच. तर आपल्याला ज्या काळजी घ्यायच्या आहेत ते तर आपण बघतो, जसं थंड वातावरणात एकदम न जाणे, तोंडावर मास्क वगैरे घालणं, हे सर्व. त्यानंतर आपण घरी आल्यानंतर हातपाय धुणं. आपण जेव्हा कोणाला सर्दी खोकला होतो त्याने त्याचा रुमाल वापरावा, जो नियमितपणे बदलायला हवा. असंच नाही की एकच रुमाल 3 दिवस चालतोय, तसंही करू नये. आणि आपण जे पाणी पितो ते पाणी उकळलेलं किंवा मग फिल्टरचं पाणी असायला हवं, जेणेकरून पुढचा त्रास आपण थांबवू शकतो. सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून जे आपण गार्गल्स करतो, गुळण्या करतो, ते पण या भागामध्ये आपल्याला खूप मदत करतात. जी गळ्याची सूज असते ती कमी करण्यामध्ये आपल्याला मदत देते. आपण आधी बोललो की जसं पाण्याचा वाफारा आहे, वाफाऱ्याचाही आपल्याला तेवढाच फायदा होतो. सिम्पटम्स आपले जे आहेत ते कमी होतात. आपल्याला तो इन्फेक्शन दूर नाही करणार, पण जे आपल्याला त्रास होतोय, जे नाक चोंबलेलं आहे किंवा गळत आहे, तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला थोडीशी मदत करते. ज्या लोकांना खूपच जास्त खोकला आहे त्या लोकांना, ज्यांना डायबिटीज वगैरे नाही आहे, त्यांना आम्ही खूप वेळा मधही घ्यायला सांगतो. आणि ज्या लोकांना ॲलर्जी आहे तर त्यांची काय काय स्पेसिफिक ॲलर्जी आहे त्या सर्व गोष्टी टाळायलाही सांगतो. तर ह्या सर्व गोष्टी करून आपले सिम्पटम्स आपण कमी करू शकतो. आणि याच्यासोबत एक जी मुख्य गोष्ट येते पण खूप दुर्लक्षित होते ती आहार. तर अशा वेळेस आपण तेल, तूप, तिखट, मसालेदार ह्या सर्व गोष्टी घेणं टाळायला हवं, जेणेकरून ॲसिडिटी नको व्हावी. कारण की खोकला करताना आपण खोकलतो, पोटावर जोर येतो आणि तेच जे रिफ्लक्स वर येतं त्याच्यामुळे अजून आपला खोकला वाढत जातो. तर ह्या सर्व गोष्टींचं काळजी घेणं. फुफ्फुसांचं आरोग्य कसं जपायचं ही चर्चा यापुढेही सुरू ठेवूया. सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे फुफ्फुस स्वस्थ तर आयुष्य समर्थ. आणि आपल्या फुफ्फुसांची काळजी आपण कशी घ्यायला हवी या विषयावर आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर निखिल राठोड यांच्याबरोबर. सर, ब्रेकवर जायच्या आधी खूप छान तुम्ही माहिती दिली आणि त्यात मध्ये मी तुम्हाला थांबवलं. तुम्ही काही विशेष अशी माहिती आम्हाला देणार होतात. हो. तर या सर्व पेशंट्समध्ये एक कॅटेगरी आहे, ती आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. तर हा जो प्रकार असतो हा झोपेमध्ये होणारा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये घोरणं जे आहे हा एक प्रमुख त्याचं लक्षण असतं. आणि याच्यामध्ये वारंवार पेशंटचं गळ्यामध्ये जी अडचण आलेली आहे, जे ओव्हरवेटमध्ये आम्ही हे सर्वात जास्त बघतो किंवा जे वृद्ध असतात त्यांच्यामध्ये, आणि खूप सारे यंग लोक ज्यांची ॲनेटॉमी थोडीशी वेगळी असते त्यांच्यामध्ये आम्ही हा आजार बघतो, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतात. तर ह्या लोकांमध्ये आधीच गळ्यामध्ये जे आहे जो हवा येण्या जाण्याचा रस्ता असतो तो झोपेमध्ये छोटा होऊन जातो. त्याच्यामुळे त्यांना घोरणं येते आणि वारंवार त्यांचा श्वास झोपेमध्ये थांबतो जेव्हा त्यांचं ऑक्सिजन कमी होतं. तर हे स्लीप ॲपनिया थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा पेशंटचं सर्दी होते किंवा नाक बंद होते तेव्हा त्याला श्वास घेण्यामध्ये तो त्रास अजून वाढतो. आणि हे स्लीप ॲपनियाचे जे एपिसोड आहेत
ते अजून जास्त वाढतात. तर अशा लोकांनाही तो धोका असतो. म्हणून ज्या लोकांनाही घोरणं हे एक लक्षण आहे किंवा सकाळी उठल्यावर, झोपेतून उठल्यावर जसं माणसाला म्हणजे फ्रेश वाटायला हवं किंवा दिवसा खूप झोप येते, बसल्या बसल्याही जे डुलक्या घेऊन घेतात, अशा लोकांना आम्ही ह्या सर्व गोष्टी स्लीप स्टडी वगैरे जे आहेत ते करतो आणि यांना पण हिवाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यायला सांगतो, जेणेकरून त्यांना सर्दी न व्हावी. पण तसंही सामान्यतः असं बघितलं जातं की फुफ्फुसांचा आजार ज्यांना आहे त्यांचं हिवाळ्यात आजारपण बळावतं म्हणा किंवा वाढलेलं असतं. तर ज्यांना आजार आहे अशा लोकांना तुम्ही काय प्रकारचे ट्रीटमेंट्स देता किंवा काय प्रकारचे त्यांना काळजी पण घ्यायला लावता? बरोबर. तर यामध्ये प्रामुख्याने जे पेशंट आहेत दम्याचे, COPDचे, ILDचे, तर यांना बरेचदा इन्हेलर जे फुफ्फुसाचे औषधं असतात ते इन्हेलर किंवा कोणी कॅप्सूल असते जे कॅप्सूल फोडून तोंडाने खेचायचे असतात, किंवा पंप दाबून घ्यायचा असतो किंवा नेबुलायझर, पेशंट टू पेशंट आम्ही हे बदलतो. तर ह्या गोष्टी आम्ही त्यांना आधीच दिलेल्या असतात आणि प्रत्येकाला एक रिटर्न प्लॅन आम्ही देतो. जे फुफ्फुस तज्ञ आहेत ते प्रत्येकाला पेशंट वाईज की तुम्हाला हा त्रास जर वाढला तर तुम्ही हे औषध जास्त घेऊ शकतात, जास्त म्हणजे किती वेळा जास्त घेऊ शकतात, किंवा असा त्रास झाला तर तुम्ही काय दुसरा अजून औषधांमध्ये फेरबदल करून स्वतःची तब्येत सांभाळू शकतात, किंवा मग कुठपर्यंत तुम्हाला हे सर्व प्रयोग घरी करायचे आहेत आणि केव्हा तुम्हाला लगेच हॉस्पिटलला यायचं आहे, हे सर्व आम्ही त्यांना एक रिटर्न ॲक्शन प्लॅन असतो त्या हिशोबाने लिहून सर्व दिलेलं असतं. तर या औषधांमध्ये पण असं नाही आहे की थोडासाही त्रास झाला की लगेच त्यांना हॉस्पिटलला यायचं आहे. त्रास जेव्हा वाढतो तर थोडा वेळ ते आम्ही दिलेला जो ॲक्शन प्लॅन आहे त्याला फॉलो करूनही स्वतःची तब्येत थोडीफार घरी सांभाळू शकतात. नक्कीच. आणि एक आणखीन आजकाल जे आहे सगळीकडे सामान्यतः ऐकलं जातं की ट्रान्सप्लांट, हो आपल्या अवयवांचं ट्रान्सप्लांट करतात. हो स्पेशली हाडांच्या बाबतीत म्हणजे गुडघ्यांचं ट्रान्सप्लांट किंवा हे खूपच सामान्यतः. तर तसं आपल्या लंग्सचं पण ट्रान्सप्लांट असतं का किंवा होतं का म्हणजे ट्रान्सप्लांट? नक्कीच. तर लंग्स ट्रान्सप्लांट आपल्या भारत देशामध्ये भरपूर सेंटर्सवर चालू झालेलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण आधीपेक्षा आता खूप चांगल्या रीतीने आपल्याला दिसून येत आहेत. खूप साऱ्या पेशंटला याचा फायदा होतो आहे. तर लंग ट्रान्सप्लांट आपण कधी करतो? तर लंग ट्रान्सप्लांट आपण फक्त असं नाही की वयोवृद्ध लोकांमध्ये, तर हे खूप वेळा आपण यंग लोकांमध्ये, छोट्या मुलांमध्ये सुद्धा आपण हे बघतो. छोट्या मुलांमध्ये खूप सारे जेनेटिक आजार आहेत, सिस्टिक फायब्रोसिस आहे, तर हे सर्व जे कारणं आहेत त्याच्यामुळे त्यांचे फुफ्फुस आधीपासूनच कमजोर असतात आणि ते हळूहळू खराबही होतात. तर अशा गोष्टींमध्ये पण खूप वेळा लंग ट्रान्सप्लांटचा आपण आधार घेतो. दुसरं जसे इन्फेक्शन आहेत, जसं कोणाला खूप जास्त TB झालेला आहे, दोन्ही फुफ्फुस त्यांचे डॅमेज झालेले आहेत, तर अशा लोकांनासुद्धा खूप वेळा आपण TBची ट्रीटमेंट झाल्यानंतर, पूर्ण दुरुस्त झाल्यानंतर लंग ट्रान्सप्लांटसाठी म्हणजे आपण सजेस्ट करू शकतो. दुसरं याच्यामध्ये ज्यांना COPD आहे, तर COPDचे पेशंट त्यांना एम्फायझिमा होऊन जातो, जे धूर, स्मोकिंग वगैरे याच्यामुळे जे त्या फुफ्फुसांमध्ये बदल होतात त्याच्यामुळे ऑक्सिजन घेणं देणं आणि CO2 बाहेर काढणं हे कठीण होऊन जातं. याच्यासाठी पण आपण लंग ट्रान्सप्लांटचा ऑप्शन ओपन ठेवतो. ILD जे फायब्रोसिस आपण बघतो, तर खूप वेळा तंदुरुस्त लोकांमध्ये पण काही व्हायरल इन्फेक्शन्स असे होऊन जातात की त्याच्यामध्ये त्यांचे लंग पूर्णपणे डॅमेज होतात, फायब्रोसिस होऊन जातं आणि ते सुद्धा 7-8 दिवसाच्या अवधीमध्ये. तर तशा पेशंटमध्ये पण प्रामुख्याने आम्ही लंग ट्रान्सप्लांट हे कन्सिडर करतो, कारण की त्या लोकांना आयुष्य भेटायचे पण चान्सेस जास्त असतात. बरोबर. दुसरं खूप वेळा पॉइझनिंग, जे काही स्पेसिफिक पॅराक्वेट पॉइझनिंग म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पण लंग ट्रान्सप्लांट कार्यरत आहे आणि त्याचे रिझल्टही चांगले आहेत. जे दुसरे पेशंट आहेत वयोवृद्ध, ज्यांना अगोदरपासून त्रास आहे किंवा वाताचा त्रास आहे,
जेव्हा वाताचा त्रास असतो तेव्हा आपली इम्युनिटीच आपल्या शरीराच्या काही अवयवांच्या अगेन्स्ट काम करते. सर्वात कॉमन जे आपल्याला माहिती आहे ते जॉईंट पेन. हो. तर हेच जॉईंट पेन, हेच आर्थरायटिस आणि हे रुमॅटॉइड जे आहेत, जे कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आम्ही म्हणतो या सर्वांना, तर या वाताच्या आजारांमध्ये आपले फुफ्फुसही अफेक्ट होतात. तर याच्यामध्ये ते फुफ्फुस जेव्हा आपले अफेक्ट होतात तेव्हा आपण वाताच्या आजाराचा तर ट्रीटमेंट करतोच, पण ज्यांना गरज पडते, ज्यांचे फुफ्फुस खूप जास्त खराब झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण लंग ट्रान्सप्लांटसाठी सांगतो. लंग ट्रान्सप्लांटविषयी जेव्हा आपण बोलतोय तर एक असं विचारावंसं वाटतं की लंग ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंट एक सामान्य आपलं आयुष्य असं जगू शकतात की त्यांना काही विशेष काळजी घेत राहावी लागते? तर लंग ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जसं आपण बघतो की गुडघे आपले जर कोणाचे ट्रान्सप्लांट केलेले आहेत किंवा कोणाची किडनी ट्रान्सप्लांट केलेली आहे, तर हे एका क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये आहे बॉडीमध्ये. हो. पण आपले फुफ्फुस जे आपण श्वास घेतोय हे सरळ सरळ बाहेरच्या वातावरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर तेवढे इन्फेक्शन वगैरे आपल्या फुफ्फुसाला व्हायचे चान्सेस जास्त राहतात. तर काळजी जास्त घेणे, औषधं जास्त जे आम्ही दिलेले असतात ते नेहमी घेणे खूप काळजीचं आणि गरजेचं असतं याच्यात. म्हणजे एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो, जसं आपल्या आजचा जो विषय आहे की फुफ्फुस स्वस्थ तर आयुष्य समर्थ, हे अगदी तंतोतंत तुम्ही आता सांगितलं त्यानुसार पटलेलं आहे. ही चर्चा अशीच पुढेही सुरू ठेवूया, पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या फुफ्फुसांची काळजी आपण कशी घ्यायला हवी ह्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. सर, ब्रेकवर जायच्या आधी तुम्ही भरपूर वेगवेगळे जे लंग्सचे आजार आहेत त्याच्याविषयी सांगितलं, पण एक आम्ही जे बघतो आहे गेल्या काही वर्षात, पूर्वी जे होतं ते फुफ्फुसांचा आजार म्हणजे एक तर दमा असायचा किंवा मग सर्दी खोकला एलर्जी ज्याला आपण म्हणू असं, पण आता भरपूर आजारांविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली लंग्सच्या ह्याच्यात. तर काय कारणं तुम्हाला जाणवतात इतक्या वर्षाच्या तुमच्या अनुभवातनं की ज्यामुळे लंग्सचे आजार आता एवढे वाढायला लागलेत? लंग्सचे आजार वाढण्यामध्ये खूप सारे कारणं आहेत. जसं स्वतःचं आपलं जेनेटिक्स, आपलं आजूबाजूचं वातावरण, आपल्या स्वतःच्या सवयी, ह्या सर्व गोष्टी मिळून हे आजार आजकाल आपण सर्वात जास्त बघतो आहे. तर आपल्या ज्या सवयी आहेत, जसं साफ स्वच्छता ठेवणं किंवा आपलं एन्व्हायरमेंट, जसं आपण एकाच जागेवर AC मध्ये काम करतो, आपल्याला थंडावा भेटतो, तर आपल्याला वाटतं की आपण चांगल्या वातावरणात आहोत, पण ते तसं नाही आहे. एक रूम जिथे AC लागलेला आहे तिथे जेवढी हवा आहे तीच हवा वारंवार रूममध्ये फिरत राहते, ती रिन्यू होत नाही, तिथे नवीन हवा एन्व्हायरमेंटमधून येत नाही. तर हे इंडोर पोल्युशन एक जे आहे ते वाढत जाते. दुसरं, खूप जण आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती किंवा मग काही कापूर वगैरे जाळतात, तर हा सर्व धूर दुसऱ्या धुरापेक्षा वेगळा नाही आहे. अच्छा. तर जो आपल्या गाडीमधून निघणारा धूर आहे किंवा बाहेर आपण जे लाकडं जाळतोय, तर कोणताही धूर असो, त्याला सेंट असो किंवा नसो, तो आपल्यासाठी घातक आहे. अच्छा. तर आम्ही लोकांना हे पण विनंती करतो की घरामध्ये काही धूप अगरबत्ती हे जास्त प्रमाणात न जाळावे. जर आपली श्रद्धा आहेच तर आपण अगरबत्ती ओवाळून आपल्या वरांड्यामध्ये तुळशीजवळ लावून दिली तरी ते चालेल. आणि दुसरं, जसं आता थंडीचे दिवस आहेत, तर खूप जण आपली खोली गरम असण्यासाठी त्याच्यामध्ये विस्तव वगैरे ठेवतात. तर हे खूप म्हणजे हानिकारक आहे, प्राणघातक आहे. याच्यामध्ये होतं हे की तुम्ही थंडी नको यावी म्हणून दारं खिडक्या बंद ठेवतात, त्याच्यानंतर आतमध्ये विस्तव वगैरे काही जाळतात ज्याच्यामधून स्मोक येतो, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त कार्बन मोनॉक्साईड असते. आणि हे कार्बन मोनॉक्साईड जेव्हा आपण इन्हेल करतो तेव्हा आपल्या शरीरात जे हिमोग्लोबिन, ज्याने ऑक्सिजन घ्यायला पाहिजे, तो ऑक्सिजनच्या जागेवर फक्त ते कार्बन मोनॉक्साईड घेतो. आणि या प्रकारे आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता होते आणि हे प्राणघातक ठरते. तर लाईफस्टाईलमध्ये ह्या सर्व गोष्टी आणि सोबत आहार, आजकालचा जो आपला आहार झाला आहे फास्ट लाईफ विथ फास्ट फूड,
तर हा सर्वात जास्त घातक आहे आपल्याला. आणि यासाठीच आपण काळजी घ्यावी की पर्याप्त प्रमाणामध्ये जे नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन्स म्हणा किंवा मल्टीविटॅमिन्स आहेत, जसं वेगवेगळ्या भाज्या, दुधाचे पदार्थ, जे अंडे खातात त्यांनी अंडे वगैरे नियमित घ्यावे, रादर दॅन टेकिंग म्हणजे त्याच्या जागेवर काही प्रोटीन पावडर वगैरे घेण्यापेक्षा आर्टिफिशियल पेक्षा तुम्ही- नॅचरल कडे Yes, जास्त कल असावा. नक्कीच. तर प्रत्येक गोष्टीला सबस्टिट्यूट आणणं हे बरं नाही. म्हणजे मग ते आपल्या आयुष्यात सुद्धा सबस्टिट्यूट शोधत बसण्यासारखं हो, होणार आहे हो. असं जर आहे. आत्ता आपण लाईफस्टाईल आणि सवयी ह्याच्याविषयी बोलतोय, तर एक सवय जी सामान्यतः असते ती म्हणजे की आपल्याला सर्दी खोकला झाला की काही औषधांची नावं आपल्याला पिढीजात माहिती असतात, ती आपल्या मनाने आपण घेतो. अगदी फार ती नाहीच लागू पडली तर डॉक्टरकडे जातो आणि मागच्या वेळेला मला सर्दी झाली तेव्हा जे लागू पडलं तेच औषध आपल्या मनाने घेतो. ही पण एक खूप सामान्य सवय आपल्याला असते. तर याचा इफेक्ट पण फुफ्फुसांवर होतो का? नक्कीच. तर आपण जेव्हा जसं तुम्ही सांगितलं, हे बऱ्याच वेळेस आम्ही बघतो आमच्या OPD की आमचाच कागद 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर सेम त्रासासाठी आम्ही हे औषधं मागच्या वेळेस तुम्ही जे दिले होते ते आम्ही घेतले तरी काही फायदा नाही भेटला. तर प्रत्येक वेळेस सिम्पटम्स जरी सेम असले तरी त्याच्या मागचा आजार हा कोणता हे ओळखणं गरजेचं आहे. बरोबर. जर तुम्हाला फक्त व्हायरल इन्फेक्शन आहे तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स काहीच काम नाही करणार. तर तुम्ही उगाचच एक कोर्स अँटीबायोटिक घेतात, त्यानंतर मग डॉक्टरकडे जातात, तेव्हापर्यंत तुमचा आजारही वाढतो आणि तुम्ही जे अँटीबायोटिक घेतलेलं जे शरीराला गरजही नव्हती ते तुम्ही शरीराला देऊन पुढच्या वेळेस जे इन्फेक्शन होईल ते अजून जास्त जटिल होईल. बरोबर. कारण की तुम्ही अगोदरच सर्व अँटीबायोटिक घेऊन झालेले आहेत तुमचे. आणि खूप वेळा काही लोकांना काही स्पेसिफिक कारणासाठी आम्हाला स्टिरॉइड्स द्यावं लागतात, जे आम्ही खूप कमी वेळासाठी देतो. पण त्यामुळे आराम भेटला म्हणून फक्त ती एकच गोळी स्वतःच्या मनाने चालू ठेवणं हा सर्वात जास्त मोठा गैरप्रकार आम्ही बघतो. तर या सर्वांनी आपला फक्त नुकसानच होईल. आणि सर्वात जास्त कफ सिरप, तर कफ सिरप फक्त खोकला आहे, कफ सिरप घेतलं तर हे त्याचं उत्तर नाही आहे. खोकला कशामुळे, ट्रीटमेंट त्याची व्हायला हवी, न की याची की खोकला कसा बंद होईल. बरोबर. खूप छान तुम्ही माहिती दिलीत. आणि फुफ्फुसांचे फक्त आजारच नाही तर काळजी कशी घ्यायची आणि काळजी घेत असताना आपल्या सवयींवर आवर कसा घालावा हे सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही सांगितलं. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान सगळी माहिती दिली आमच्या सगळ्या प्रेक्षकांकरता. खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचं.